महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे। बारामतीमध्ये विमान लँडिंग दरम्यान ही काळीच पिळवटून टाकणारी घटना घडली असून संपूर्ण महाराष्ट्र सन्न झाला आहे। अजित पवार आज सकाळीच मुंबईहून बारामतीसाठी रवाना झाले होते। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये त्यांच्या 4 महत्त्वाच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या। मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला। सकाळी साधारण 8:45च्या सुमारास त्यांचे चार्टर विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या तयारीत होते। विमान धावपट्टीवर उतरत असतानाच अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि वैमानिकाचे नियंत्रण सुटले। काही काळाच्या आतच हे विमान विमानतळाशेजारील मोकळ्या शेतात कोसळले। जमिनीवर आदळताच विमानाने मोठा पेट घेतला आणि आगीचे लोळ आकाशात पसरले। अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की विमानाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे। या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर सहप्रवाशांचाही जागीच मृत्यू झाल्याचे DGCAने स्पष्ट केलं आहे। यात 2 वैमानिक, 1 अंगरक्षक आणि 1 मदतनीसाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र आगीचा भडका इतका मोठा होता की कोणालाही जवळ जाता आलं नाही। अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता। या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते, तर प्रशासनावरील त्यांची पकड आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व होते। त्यांच्या अशा अचानक जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे। या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे, पत्नी सुनेत्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत। मुख्यमंत्र्यांनी तर सर्वपक्षीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून हा महाराष्ट्र राज्यासाठी कधीही भरून न निघणारा तोटा असल्याचं म्हटलं आहे। या दुर्दैवी घटनेचा अधिकृत तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मात्र सध्या तरी महाराष्ट्राने आपला एक धडाडीचा लोकनेता गमावला आहे, हे सत्य पचवणं कठीण जात आहे। अजितदादांसारख्या अष्टपैलू नेत्याला थोडक्यात कडून भावपूर्ण श्रद्धांजली।